नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया इथे कर्मयोगी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावलेली आहे. मंच पर उपस्थित सभी मान्यवर, मराठीत बोलतो, मंचावर आणि खाली बसलेले सगळे मान्यवर आणि सर्व कर्मवीर, नागरिक सज्जन, माता भगिनी, खरं म्हणजे कर्मवीरांचा कार्यक्रम आहे. कर्मवीरांचं कर्तृत्व साक्षी बनून दुरून पाहणारे वाचीवीर खरं तर इथे अपेक्षित नाहीत. पण कर्मवीरांनी इतकं काम केलं आहे आणि इथे बोलवून मला एक छोटंसं काम दिलेलं आहे, ते मी न करणं बरोबर नाही म्हणून बोलतो. बाकी सगळा विषय तुमच्या समोर आतापर्यंतच्या भाषणातून आलेला आहे. हे संवेदनेतून आलेलं काम आहे आणि ती संवेदना म्हणजे दया नाही, ती संवेदना आहे आपलेपणाची, कळवळ्याची. ऐशी कळवळ्याची जाती, लाभाविण करी प्रीती. हा आपला समाज आहे आणि हा विविधतेने नटलेला समाज आहे. अनेक भाषा, अनेक देवी देवता, अनेक खानपान रीतिरिवाज, असा सगळा विविधतेचा पूर्ण शृंगार लेऊन हा एकच समाज आपला युगानुयुगापासून इथे जीवन जगतो आहे. मनुष्य जन्म हा जगाला देण्याकरता आहे, आपण मिळवायचा आहे आणि ज्यांच्यापाशी नाही त्यांना द्यायचा आहे. आणि त्यांना का द्यायचं आहे तर ते सगळे आपलेच आहेत. मी जसं माझा देह, मन, बुद्धी यांना आपलं मानतो, माझ्या कुटुंबातल्या लोकांना आपलं मानतो, थोडा आणखीन उदार झाल्यावर आपल्या गावाला आपलं मानतो, जिल्ह्याला आपलं मानतो, असं करता करता वसुधैव कुटुंबकम पर्यंत हा आपलेपणाचा विस्तार होत जातो. त्याकरता द्यायचं असतं. आपण देतो तो उपकार नाही, आपण सेवा करतो हा उपकार नाही. ते आपलं कर्तव्य आहे. खरं म्हणजे आपल्याला विकसित करणारं ते आहे. ज्यांना आपण अविकसित म्हणतो त्यांचा विकास आपण करतो ही गोष्ट खरी आहे, पण त्यांचा विकास करता करता आपला विकास होतो. आपण पशूंसारख्याच सगळ्या गुणधर्मांनी युक्त असलेल्या एका माणूस नावाच्या जनावरापासून खरोखर मनुष्य बनतो. आणि असं काम करणारे हे सगळे कर्मवीर आहेत. यांचं अभिनंदन कोणत्या शब्दात करायचं? मंचावर बसलेल्या सगळ्यांपासून तर तिथे 1400 जे उपस्थित मागे बसले आहेत त्यांच्यापर्यंत सगळे आपल्याजवळ जे आहे ते दुसऱ्यांना देण्याकरता कष्टच असतात. त्याचं कारण हे आहे आणि हा आपल्या भारतभूमीचा स्वभाव आहे. हा स्वभाव युगानुयुग ही भारतभूमी इथे मनुष्यता नांदली, वेगवेगळ्या काळी वेगवेगळी नावं घेऊन वावरली. आज त्याला सामान्यपणे हिंदू समाज म्हणून ओळखतात. त्या समाजाचा हा सनातन काळापासून चालत आलेला स्वभाव आहे. परंतु निरनिराळ्या कारणामुळे, आपल्या उपेक्षेमुळे आणि विदेशातून आलेल्या आक्रमकांच्यामुळे हा स्वभाव ज्यांनी जपून ठेवला त्यांची दुर्दशा झाली. कारण कुठल्या तरी एका टप्प्यावर
विदेशी आक्रमकांनी हे ओळखलं की या समाजाचा हा स्वभाव या समाजाच्या अमरतेचं रहस्य आहे आणि म्हणून हा स्वभाव ज्यांनी जपला आहे त्यांना देशोधडीला लावायचं. पण त्या सगळ्या स्थितीतूनही हा स्वभाव आत्तापर्यंत या क्षणापर्यंत ज्यांना आपण आदिवासी म्हणतो, ज्यांना आपण SC ST असं काही काही म्हणतो, त्या सगळ्यांनी जपत आणलेला आहे. आपण त्यांना मुख्य प्रवाहात आणतो, पण तो मुख्य प्रवाह विकासाचा मुख्य प्रवाह आहे. आज सामान्यपणे देशातल्या सर्व नागरिकांना ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या सुद्धा त्यांना नाही, त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत. सामान्यपणे देशातल्या नागरिकांना आपल्या विकासाचे जे अवसर मिळतात ते त्यांनाही प्राप्त झाले पाहिजेत. या विकासाच्या मुख्य प्रवाहात आपण त्यांना आणतो, परंतु देशाचा मुख्य प्रवाह खरा तिथे आहे. आपण जरा शहरात राहणार लोक, तथाकथित शिक्षित लोक, संपन्न लोक आपल्या इच्छेने नाही पण प्रवाहाच्या विकासाच्या प्रवाहाच्या वेगामुळे थोडेसे दूर झालो आहोत. त्या देशाच्या मुख्य प्रवाहात जायची आपल्याला गरज आहे आणि ती ज्यांच्याकडून पूर्ण होणार आहे त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणल्याखेरीज हे काम पूर्ण होणार नाही. आपली जी सनातन संस्कृती इतक्या काळापासून चालत आली आहे ती आज कुठे नांदते सर्वार्थानी. सुरुवातीच्या काळातले कार्यकर्ते जे होते हे नितीनजी सकट त्यातले दोघं तिघं मला भेटले आणि त्यांना मी विचारलं कसं चालू आहे, काय चालू आहे. सांगितलं त्यांनी उत्साह आणि काय काय उपक्रम. आणि बोलता बोलता ते असं म्हणाले, खरं तर आम्ही शिकवत नाही कारण तिथे आम्हाला शिकायला भरपूर मिळतं. जी प्रामाणिकता आहे, जी अनुशासन आहे आणि ही जी संवेदना आहे ती अशा विपरीत परिस्थितीही त्यांनी धरून ठेवलेली आहे. खरं तर आपली संस्कृती धर्म ज्यांना आपण आज एका निराळ्या प्रकारे विकसित झालेल्या आणि रूपात पाहतो त्याचं मूळ कुठे आहे? त्याचं मूळ जंगलांमध्ये आणि शेतीमध्ये आहे.